नमस्कार, नारायणी रेसिपीज कोल्हापूरमध्ये मी आपलं स्वागत करते। आज मी तुम्हाला बासुंदी करायची कशी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हा पावशर खवा घेतलेला आहे, ही साखर घेतलेली आहे मी 2 वाट्या आणि इथं गरम केलेलं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तर चला पाहूयात आपण बासुंदीची रेसिपी। सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये हा खवा आपण घालून घेऊया। गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवा। खवा चांगला मेल्ट झाला, खवा चांगला मेल्ट करून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये ही घेतलेली साखर घालून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता। मला थोडं गोड जास्त आवडतं म्हणून मी थोडीशी जास्त साखर घेतलेली आहे। आता ही साखर आणि हा खवा एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं। पाहू शकता साखर आणि खवा मी मिक्स करत आहे। तुम्ही जर डायरेक्ट खवा दुधामध्ये घातला आणि साखर घातली तर ते लवकर मिक्स होत नाही आणि ती बासुंदी एवढी टेस्टी लागत नाही। जर तुम्ही अशा पद्धतीने बासुंदी त्याच्यामध्ये बनवण्यासाठी जर खवा साखरेमध्ये मिक्स करून घातला तर ती बासुंदी टेस्टला खूप स्वादिष्ट आणि छान लागते। आता हा खवा आणि साखर चांगल्या पद्धतीनं मिक्स झालेला आहे। आता आपण ही कढई खाली उतरून घेऊया। आता हे दुधाचं भांड आपण पुन्हा गॅसवर ठेवूया। दूध आपलं ऑलरेडी गरम असल्यामुळं आपल्याला पुन्हा दूध गरम करायची काही गरज नाही। जर तुमचं दूध गार असेल तर गार दुधामध्ये हे मिश्रण घालायचं नाही, दूध तुम्ही गरमच करून वापरा। आता हे आपलं दूध चांगलं गरम आहे त्यामुळं मी आता हा खवा साखरेचं मिश्रण याच्यामध्ये घालून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण याच्यामध्ये असंच गॅसवर चालू एक 10 मिनिटापर्यंत ठेवून सतत हलवत राहायचं। तुम्ही पाहू शकता आता आपली बासुंदी तयार झालेली आहे, खाण्यासाठी एकदम तयार आहे ही। काही जण याच्यामध्ये चारोळे घालतात पण मी बऱ्याचदा पाहिलंय की चारोळे घातल्यानंतर बासुंदी फुटते। कधी कधी चारोळे खूप दिवसाचे असतात म्हणून मी घालत नाही। मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये केशर किंवा काजू बदाम घालू शकता, पण मी ते सगळं स्किप करते कारण मला प्लेनच बासुंदी आवडते म्हणून। ही माझी बासुंदीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।